श्री स्वामी समर्थ. तर बघा आता वाजले होते 1 वाजला होता, 2 की नव्हते वाजले. आणि बघा आता आमचे सगळे आज कामं झाले होते उशिरा, कारण बघा काल पाऊस आला होता आणि आजचा दिवस असा मेघार होता की किती टाईम झाला काही समजतच नव्हतं. आणि टाईम भरपूर होऊन गेला आणि आम्हाला असं वाटत होतं की टाईमच झाला नाही जास्त. आणि आईला पण टोबाला सांगायसाठी बाया असे लोक येत होते, तर तिथंच टाईम जास्त झाला, तर बसूनच राहण्यात झालं होतं. आणि माझी बहीण गेली होती शाळेमध्ये, तिचं प्रॅक्टिकल होतं. तर बघा म्हणून आम्हाला कामाला 1 वाजून गेला. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलो आणि बसलो. आमच्या घरी साईडची बाई बसायला आली होती, माझ्या आईची मैत्रीण. आणि माझा डुगू पण छान मस्त खेळत होता आणि मी पण बसली होती. आणि ते बघा व्हिडिओ तुम्हाला दाखवलंच माझं थ्रेडिंग करताना, दरवेळेस दाखवते कसं उकसते. तर ते गरमीनं खूप झोमत होतं. आणि बघा वावरं कसे आता थोडेसे थंडे झाले, नाही तर उन्हानं पूर्ण खडखडून होते, पूर्ण असे खडखडून होते. आता कसं थोडासा 1-2 दिवस झाला पाऊस येत आहे, तर अशी माती पूर्ण ढेपलं इरून गेली. आणि आता लोकांनी टोबाला पण सुरुवात केली पराठी लावायला. तर बघा आणि गावाकडं कशा बाया जाते मस्त टोबाला. आणि बघा आता मला इकडं 10-12 दिवस होऊन गेले होते, मी इकडंच आहे, मी तिकडे काही गेली नव्हती. आता कधी जाणं होईल ते माहीत नाही, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणंच. त्याच्यानंतर मग थोडासा आराम वगैरे केलो, दिवसभर बसलो. आणि मग संध्याकाळी बघा 6 वाजता आम्ही दोघं मायले कसं बाहेर मस्त मोकळ्या वातावरणात बसलो होतो बाजूवरती छान. आणि माझा डुगू बघा ह्या पक्षाकडे मस्त बघत होता, कारण तिकडे आमच्या बुटीवरला कुठं त्याला चिमणी पाखरं काहीच दिसत नाही. डुप्लिकेटवाले खेळण्यामधले दिसले तरच, ओरिजिनल अशी काही दिसत नाही. तर ह्या चिमणीला थंडी लागत होती आणि ती फडफडत होती, बहुतेक तिला लागलं पण होतं. तर ती बघा कशी येऊन फडफडत होती. आणि माझा डुगू तिच्याकडंच एक टक लावून बघत होता. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच बघा. हे बघा तो कसा बघा शांत मस्त. आता तुम्हाला असं वाटेल तो मोबाईलकडे पाहत आहे, पण थोडंसं मोबाईलकडे पाहिलं आणि त्या चिमणीकडंच त्याचं पूर्ण लक्ष होतं, पूर्ण तो चिमणीकडंच त्याचा फोकस होतो. तो जिकडे जाईन तो तिकडे जात होता, तिकडे मुंडकं करून पाहत होता बघा. आणि खरंच मस्त थंड मोकळं वातावरण होतं. आणि आता पण आपले याच्यापेक्षा पण छान व्हिडिओ येणार. आता काही दिवस रेसिपीचे नाही येणार, कारण आईच्या इथं मी स्वयंपाक वगैरे बनवत नाही आहे, तर पण असेच व्हिडिओ छान येणार. आणि आमचा स्वयंपाक कुठं आहे का आहे त्याचा पण व्हिडिओ येणार आहे. तर हे बघा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीचा व्हिडिओ, त्या दिवशी जो मी रोड घ्यायचा म्हणजे पाणी घ्यायचा व्हिडिओ टाकला होता. तर म्हणजे आम्ही काल बसून होतो, तर तिथं बायाचे पानगे होते, माझी आई पण होती. तर तिथं आम्ही रात्री जेवण करायला गेलो होतो, म्हणून रात्री काही व्हिडिओ घेतला नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी घेतला. तर हे बघा माझी आई आणि बहीण गेल्या होत्या टोबाला आणि डुगून मीच आज घरी होतो. आम्ही सगळे कामं करून घेतले, बाकीचे कामं माझी आईच करून गेली होती. आणि त्याच्यानंतर मग माझ्या भावाची मुलगी आणि मी जेवण करत होती, डुगू झोपला होता. आणि गोडवरण पानगं असं छान जेवण होतं. त्याच्यानंतर थोड्या वेळ घरी बसलो, पण घरी काही गमत नव्हतं आणि यांना यायला वेळ होता दोघीला पण. तर बघा आम्ही चाललो होतो माझ्या मोठी आईच्या इथे, कारण मोठी आई पण गेली होती, वहिनी होती घरी. वहिनी म्हणत होती ये जो, तर तिथे गेलो. ऊन तर खूपच होती, थोड्याशा दूर गेली तरी एवढी गरमी होत होती की विचारू नका. आणि बघा डुगू इथं मस्त मोकळा खेळत होता, कारण त्याला मस्त पटांगणासारखं खेळायला पाहिजे. आणि इथं माझ्या मोठ्या आईच्या इथे तसं होतं, तर तिथं मस्त तो खेळायला लागला होता. त्याला मस्त गमत पण होतं, कारण मोठ्या वहिनीचा मुलगा झोपून होता माझा भासा. आणि तोच एकटा डुगू मस्त खेळून राहिला होता, कोणकोणीकडे पण जात होता. आणि हे बघा मी पण आली होती, मला तर आल्या खूप गरमी होत होती. अगोदर पाणी पिली आणि बसली. आणि बघा असं माझ्या मोठ्या आईचं घर आहे बघा. आणि एवढी ऊन आहे की थोडंसं चालत गेली कशी गरमी होते. आता पाऊस पडला तर भरपूरच गरमी होऊन राहिली. आणि हे बघा पूर्ण झाडं वगैरे कसे उन्हानं चिमून गेले पूर्ण. असे कोणतं फक्त एक अर्धच झाड आहे ते हिरवं दिसते, बाकी असे पूर्ण वारून झाडं गेले. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तर तुम्ही असं करताय. आणि डुग्गूचं आणि माझ्या बहिणीचं भाषण कीर्तन चालू आहे, तर तो आवाज आहे. आणि बघा त्याच्यानंतर आम्ही मोठ्या दरवाज्यात बसलो होतो आणि बहिणी कामं करत होती. आणि बघा कांदे बघा तुम्हाला दिसत असेल, असे गावाकडे कांदे घेऊन ठेवा लागते उन्हाळ्यामध्ये. आणि असे सोप्याखाली किंवा दिवाणखाली पलंगाच्या खाली कुठेही पगरवून ठेवा लागते. एक अर्ध्याच ठिकाणी असं काही पाहायला मिळते. त्याच्यानंतर डुग्गू आणि माझी भाषी मस्त खेळत होते बघा, त्याला खूप छान मस्त वाटत होतं. आणि मोठ्याची तेवढी गरमी पण होत नव्हती, तो मस्त खेळून राहिला होता तिथे. त्याच्यानंतर वहिनीची देवपूजा चालू होती बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, त्यांची देवपूजा वगैरे बाकी होती. आणि घरात पसारा नंतर लहान मुलं राहिले तर घरात पसारा राहते. आणि मोठी आई वावरात गेली, त्यांच्याकडे सर्व कामं होते, तर त्यांना पाहून त्याला कामं करायला उशीरच होते. आणि किती आवरलं तरी लेकरं पसारा करूनच ठेवते. ते तुमच्या पण घरी असणंच ते काही सांगायची गरज नाही. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे पाऊस पण येत आहे का ते पण सांगा. त्याच्यानंतर थोडा वेळ बसली आणि त्याच्यानंतर माझी बहीण आली, तर मग घराकडे जायला निघाली. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.